आपला पुढचा टॉपिक राहील आता लॉग टेबलचा नॅचरल सायन्स म्हणजे आपल्याला अँगल पाहायचा असतो किती डिग्री किती मिनिटाचा. तर बघा ते लॉग अँटी लॉग समजायला लागलं तुम्हाला ते पेजेस पुढे सरकवायचे पुढे जायचं इथं नॅचरल साईन नाव असेल बघा सापडलं का तुम्हाला बघा नॅचरल सायन्स त्याचे नॅचरल सायन्सचं पेज काढायचं सगळ्यांनी समजलं काय बोललो मी इथं नॅचरल सायन्स नाव राहील ते पेज काढायचं त्या पेजवर असं इथं डिग्री नाव असेल बरोबर आणि इथं 0 मिनिट डॅश म्हणजे मिनटं आहे नंतर 6 12 असं 54 मिनिटपर्यंत आहे आणि त्याच्या पुढे अजून एक टेबल आहे तो आहे मीन डिफरन्सचा झालं त्याच्यात पण 1 2 3 4 5 1 2 3 5 मिनिट्स दिलेलं आहे सापडला असेल तुम्हाला ना बघून घ्या पहा पुन्हा एकदा लॉग टेबल काढा डिग्री नंतर इकडं डॅशवाल्यावरती म्हणजे मिनिट इकडं मीन डिफरन्स आहे तो पण मिनिटातच दिला आहे तुम्हाला झालं पेज काढले तुम्ही आता पाहायचं कसं पुन्हा एकदा वापस मी सांगितलं तुम्हाला इकडे डिग्री असेल त्यानंतर इथं 0 6 12 मिनिट्स अप टू किती आहे 54 मिनिट्स त्याच्यानंतरचा पुन्हा टेबल आहे मीन डिफरन्सचा त्याच्यात पण 1 2 3 4 5 मिनिटात दिलेलं आहे आपल्याला फाईंड करायचं असतं फिजिक्समध्ये अँगल तो अँगल लॉग टेबलमध्ये फाईंड करायचा असतो बरं तुम्हाला एक संख्या सांगतो साइन इनवर्स साइन रेस टू -1 लिहिला म्हणजे काय असतो साइन इनवर्स 0.1235 असं असेल समजा पुढे कॅल्क्युलेशन करताना येईल ते काय पाहिजे आपल्याला अँगल पाहायचा आहे साईनचा नॅचरल साईनचा की ज्याची व्हॅल्यू किती आहे 0.1235 आता याचा डिग्री आणि मिनिटात अँगल किती तो फाईंड करायचा आपल्याला मग तुमचं काम राहील हे जे नॅचरल सायन्सचे 2 पेजेस आहेत याच्यात हा नंबर फाईंड करायचा 0.1235 तो नंबर नसेल तर त्याच्या क्लोज नंबर पाहायचा त्याच्या जवळचा नंबर पाहायचा मग शोधा तुम्ही आता सापडला असेल तुम्हाला थोडा वेळ लागेल ते फाईंड करायला तर एवढ्या नंबर्स आहेत त्याच्यातून हा नंबर शोधायचा पण साधारणतः लिंक लागून जाते त्याच्या जवळ कुठं येतोय पुढे चालली का कमी होते का संख्या तर मला इथे दिसतंय 1236 सापडतोय मला 7 डिग्रीमध्ये आणि मिनिटात सापडतोय मला 6 मिनिटात 1236 बघायचं सापडलं तुम्हाला 7 डिग्री आणि 6 मिनिटमध्ये हा डिग्रीमध्ये 7 आहे आणि मिनिटात हा नंबर शोधा 1236 0 पॉईंट येतो पॉईंटच असतील सगळे नंबर जेवढे 0.00 पासून स्टार्ट आहे बघा सुरुवातच ते सगळे 0 पॉईंट नंबर आहेत ते तर 1236 सापडला तुम्हाला पण आपल्याला किती पाहिजे होतं 1235 पण तो नाही आहे त्याच्या जवळचा नंबर तुम्ही शोधला किती फाईंड केला 1236 किती जास्त होतोय हा 1236 आहे हा 1235 आहे सो द नंबर इज ग्रेटर दॅन 1 हा नंबर 1 ने जास्त आहे मग तो जो 1 आहे 1 ने जास्त त्याच लाईनमध्ये इथं शोधायचा मीन डिफरन्समध्ये 1 आहे का बघा मला नाही दिसत आहे इथं
एक पाहिजे होता, कारण ही संख्या एकने जास्त आहे. द नंबर इज ग्रेटर दॅन द रिक्वायर्ड नंबर बाय 1. मग तो नाही आहे, तर मग याचा अँगल असा राहील 7 डिग्री 6 मिनिट. मग याचा आन्सर लिहायचं 7 डिग्री 6 मिनिट. बघा शोधा, सापडला असेल तुम्हाला. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. साइन इनवर्स 0.1974. आता हे पेज लक्षात आलं, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता आपलं काम राहील, हा किती डिग्री किती मिनिटाचा अँगल आहे. मग आपल्याला काय फाईंड करावं लागेल, 0.1974. म्हणजे तुमचं काम आहे फक्त 1974 हा नंबर फाईंड करणं. शोधा कुठे आहे 1974. तो नाही आहे, पण त्याच्या जवळचा बघा, त्याच्या जवळ 1977 दिसतोय. इथं 11 डिग्री दिसतोय मला, आणि वरती 24 मिनिट्स. शोधा, लॉक टेबल जवळ ठेवा. सापडला 1977. आपल्याला फाईंड करायचा होता 1974. तो नाही आहे, त्याच्या क्लोजवाला नंबर काय मग 1977. आता हा जो नंबर आहे हा कितीने जास्त आहे, 3ने जास्त आहे. 74 पाहिजे होता, 77 आला. माझा एक्स्ट्रा जर 3 आहे, तो मीन डिफरन्समध्ये शोधा. इकडं 3 आहे का, मला सापडला 3 आहे. बरोबर, किती मिनिटात आहे, इकडं मीन डिफरन्स असेल. बरं, किती मिनिटात आहे तो 3 1 मिनिटमध्ये दिसतोय. सापडलं तुम्हाला. आता पुढची स्टेप बघा, इथं डायरेक्ट सापडला होता. इथं 3ने जास्त आहे, मग 3चा मीन डिफरन्स एका मिनिटामध्ये. जो नंबर आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा 3ने जास्त आहे. जर दिलेल्या नंबरपेक्षा ग्रेटर नंबर सापडला तुम्हाला, मोठी संख्या सापडली, तर मीन डिफरन्स मायनस करायचा. मग नंबर मोठा आहे, हा जो 1 मिनिट आहे याच्यातून मायनस करायचा. 24 मिनिटमधून 1 मिनिट काय करायचा, मायनस करायचा. बिकॉज द नंबर इन लॉक टेबल इज ग्रेटर दॅन द रिक्वायर्ड नंबर. मग आन्सर असं लिहावं लागेल 11 डिग्री 24 मिनिटमधून 1 मिनिट मायनस करायचा. किती येईल, 23 मिनिट्स. पहा व्यवस्थित. पुढचं एक एक्झाम्पल अजून. साइन इनवर्स 0.4435. याचा अँगल पाहिजे आपल्याला, किती डिग्री किती मिनिटात आहे असा. 0.4435. तो नंबर तुम्हाला फाईंड करायचा आहे. तो नसेल तर मी सांगितला त्याच्या जवळचा पाहायचा. आयदर इट इज ग्रेटर ऑर लेस. मला इथं सापडतोय 4431. 4431 किती डिग्रीमध्ये बघा, 26 डिग्रीमध्ये. आणि किती मिनिटात आहे, वरती 18 मिनिटात दिसतोय. बघा शोधा. झालं. आता जो नंबर पाहिजे होता 35, इथं किती सापडला 31. कितीचा गॅप आहे, 4चा. मग 4चा गॅप जो आहे तो कुठं फाईंड करायचा, मीन डिफरन्समध्ये. आहे का बघा, तो नसेल 4चा मीन डिफरन्स, तर त्याच्या जवळचा नंबर पाहायचा. मग तो 1ने जास्त राहू शकतो किंवा कमी राहू शकतो. म्हणजे एरर कुठे येईल, फक्त मिनिटात येईल. मग त्याच्या जवळचा आता आपण एक डिसिप्लिन लावून घेऊ.
लहान संख्या जी ती घेऊ आपण सध्या. मग 4 नाही आहे, 4च्या जवळ तिथं 3 दिसतोय मला. सापडलं तुम्हाला? 3 आहे. किती मिनिटात येतो? 1 मिनिटमध्ये. 1 मिनिट झालं. मग आता बघा, जो नंबर आहे त्याच्यापेक्षा हा नंबर कमी आहे. जर तुम्ही शोधलेला नंबर, तुम्ही फाईंड केलेला नंबर कमी असेल, लहान असेल, तर तो मीन डिफरन्स ॲड करायचा. मग 35पेक्षा 31 कमी, लेस आहे, मग हा याच्यात ॲड करायचा. मग याचा ॲन्सर असेल 26 डिग्री. 18 + 1 किती झाला? 19 मिनिट्स. असं पण होऊ शकतं. मी बोललो तुम्हाला 3, 4चा मीन डिफरन्स होता, बरोबर. आपण किती घेतला? 3चा. काही मुलं, काही स्टुडंट असंही करू शकता. इथं 3 न बघता त्याच्या पुढचा नंबर घेतला आपण 5. तो 5 कशात दिसतोय? 2 मिनिट्समध्ये दिसतोय इथं. मग 2 मिनिट याच्यात ॲड करावं लागेल. म्हणजे 18 + 2 किती झाला? 20. म्हणून तो थोडासा एरर येऊ शकतो. अँड दॅट एरर इज कन्सिडरेबल इन द एक्झाम. म्हणजे याचा ॲन्सर एक तर 26 डिग्री 20 मिनिट येऊ शकतं, किंवा 26 डिग्री 19 मिनिट. हे मात्र चेंज व्हायला नको. हा एरर येऊ शकतो 19 मिनटं किंवा 20 मिनटं. तुम्ही जो मीन डिफरन्स पाहिजे होता त्याच्यापेक्षा लहान संख्या घेतली तर 19 मिनटं येतोय. मोठी संख्या घेतली जवळचीच तर 20 मिनटं येतोय. दोघं ॲन्सर बरोबर राहतील. पुढचं अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. साइन इनव्हर्स 0.6334. शोधा बरं, ही संख्या कुठे सापडते तुम्हाला? 6334 सापडली? मला डायरेक्ट सापडले ती 6334. इकडं दिसतोय 39 डिग्री आणि वरती दिसतोय 18 मिनिट्स. आहे का बघा? आता इथं कसं झालंय, जो नंबर पाहिजे होता तोच नंबर इथं दिसतोय. मग मीन डिफरन्स पाहायची गरज नाही. मग डायरेक्ट ॲन्सर असेल 39 डिग्री 18 मिनिट्स. लॉग टेबल आहे तुमच्याजवळ. पुढचं एक एक्झाम्पल, साइन इनव्हर्स. हे कसं वाचायचं? साइन इनव्हर्स असं वाचायचं. म्हणजे साइनचा अँगल शोधणं. पुढचा नंबर बघा, 0.8155. सापडतो का तुम्हाला? बघा 0.8155. बघा तिथे दिसतोय मला 8151. सापडलं का? बघा 8151. तो दिसतोय 54 डिग्रीमध्ये. पुढच्या पेजवर येतो 54 डिग्री. वरती 36 मिनिट आहे. वरती 36 मिनिट आहे. आता आपल्याला 55 पाहिजे होता. आपण सापडला कोणता? आपल्याला 51. कितीचा डिफरन्स आहे? 4चा डिफरन्स आहे. मग 4चा डिफरन्स सरळ त्याच लाईनीत शोधा. 4 नाही आहे, पण 3 आणि 5 आहे. तुम्ही 3 घेतला तरी चालेल, 5 घेतला तरी चालेल. एखाद्या मिनिटामध्ये फरक पडेल. आपण 3 घेऊ समजा, 4 नाही त्याच्यात. मग 3चा मीन डिफरन्स कशात आहे बघा? 2 मिनिट्समध्ये दिसतोय. झालं?
आता या नंबरपेक्षा हा नंबर स्मॉल आहे, मग स्मॉल असेल फाइंड केलेला तर तो काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. तुम्हाला जो नंबर पाहिजे त्याच्यापेक्षा लॉग टेबलमधला नंबर स्मॉल असेल तर मीन डिफरन्स ॲड करायचा, आणि जर मोठा असेल तर मीन डिफरन्स मायनस करायचा. मग याचा आन्सर असेल 54 डिग्री, हा ॲड केला 38 मिनिट्स. पाहून घ्या व्यवस्थित. आणि जर तुम्हाला हे लिहायचं असेल मी जे शिकवत होते तर व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. जेव्हा फिजिक्स चालू होईल आपलं मेन जे टेक्स्टबुक, तेव्हा मात्र रोज तुम्हाला नोट्स येत राहतील व्हॉट्सअपवर. पुढचा नंबर बघा, साइन इनवर्स 9014. शोधा बरं कुठे सापडते तुम्हाला, तुम्हीच पाहता. दुसऱ्या पेजवर बघा तो. मला त्याच्या जवळचा नंबर सापडला 9011. किती डिग्रीमध्ये बघा तो, 64 डिग्री. ही डिग्री तुम्हाला माहिती आहे. आणि किती मिनिटात आहे, 18 मिनिटात दिसतोय, 18 मिनिट्स. जो आपण फाइंड केला तो नंबर दिलेल्या नंबरपेक्षा 3 स्मॉल आहे, 3 कमी आहे. मग ह्याच लाईनीत 3चा मीन डिफरन्स पहा आहे का, सापडतोय मला 3चा मीन डिफरन्स. तो 3चा जो मीन डिफरन्स आहे तो किती मिनिटात आहे, 2 मिनिटात. इथं आता जो नंबर आहे आपण फाइंड केलेला तो स्मॉल आहे. मग मी काय केलं तुम्हाला, नंबर स्मॉल असेल तर मीन डिफरन्स ॲड करायचा. मग मीन डिफरन्सचा 2 मिनिट याच्यात ॲड करायचा. मग याचा आन्सर असेल 64 डिग्री, 18 + 2 20 मिनिट्स. पुढचा अजून एक एक्झाम्पल, साइन इनवर्स 0.9355. पहा बरं, 9355 सापडतो का तुम्हाला, सापडलं बघा. 9354 किती डिग्रीमध्ये येतो, 69 डिग्री. किती मिनिटात आहे, 18 मिनिट्स. कितीचा डिफरन्स आहे, 5554. 1चा मीन डिफरन्स आहे त्याच्यात. किती मिनिटात आहे, 1 मिनिटमध्ये. झालं. तो मीन डिफरन्स आता काय कराल, ॲड करावा लागेल तुम्हाला. का बरं, हा नंबर स्मॉल आहे याच्यापेक्षा, मग याच्यात ॲड करायचा. मग आन्सर इज 69 डिग्री, 18 + 1 दॅट इज 19 मिनिट्स. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण, साइन इनवर्स 0.9981. शोधा. नंबर मोठा होत चाललाय म्हणजे खाली खाली यावं लागतं ते. डायरेक्ट सापडतोय बघा तिथं, 9981. 9981 किती डिग्रीमध्ये बघा, 86 डिग्रीमध्ये दिसतोय. आणि किती मिनिटात आहे, वरती 30 मिनिट्स येतं, वरती 30 मिनिट्स. मग आन्सर 86 डिग्री 30 मिनिट्स.
पुढचं एक एक्झाम्पल, साइन इनवर्स 0.9999 बघा कुठे दिसतोय तुम्हाला 0.9999 डायरेक्ट दिसतोय बघा तो. 89 डिग्रीमध्ये दिसतोय मला आणि तिघं नंबर सेम आहे. कोणकोणत्या मिनिटात येतो 6 मिनिट 12 मिनिट 18 मिनिट्स झालं. मग महत्त्वाचं काय आपल्यासाठी 89 डिग्री आणि काय घ्या 6 मिनिट. तुम्ही मिनटं कोणत्याही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 89 डिग्री महत्त्वाचं आहे. सो दिस इज द साइन इनवर्स. कसा पाहायचा तो मी सांगितलं तुम्हाला. आता तुम्ही फाइंड करायचे, तुमच्यासाठी देतो मी. लिहून घ्या. साइन इनवर्स 0.9436, साइन इनवर्स 0.7439, साइन इनवर्स 0.4369, साइन इनवर्स 0.3486, साइन इनवर्स 0.3685, साइन इनवर्स 0.4775, साइन इनवर्स 0.6782, साइन इनवर्स 0.7986, साइन इनवर्स 0.9992, साइन इनवर्स 0.4431. तुम्हाला फाइंड करायचे हे अँगल्स, डिग्री आणि मिनटं. राईट इट डाऊन. झालं, लिहिलं का तुम्ही? त्याचे डिग्री आणि मिनटं फाइंड करायचे तुम्हाला नॅचरल साईनमध्ये. जसं नॅचरल साईन असतो, साईनचा अँगल आपल्याला फिजिक्समध्ये फाइंड करायचा असतो, तसंच कोसाईन अँगल पण फाइंड करायचा असतो. मग एक पेज पलटवा, तुम्हाला असं सापडेल बघा, नॅचरल कोसाईन. नॅचरल कोसाईन कसं असतो बघा. नॅचरल कोसाईन आता फाइंड करायचं आहे. एक पेज पलटवलं तुम्ही. पहिला कॉस इनवर्स 1.00 पॉईंट आहे बघा, कुठे सापडतो का? अगदी फर्स्ट पहिल्या ज्याला सापडतो मला. डिग्रीमध्ये 1 आणि मिनिट 0 आणि मिनिटात पण 0 बघा. 0 डिग्रीमध्ये 1.000 आणि 0 त्याच्यात आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल 0 डिग्री 0 मिनिट्स. तुम्हाला 10th स्टँडर्डला पण होतं बघा. कॉस 0 किती असतो 1, मग कॉस 0 1 असं त्याचा अर्थ झाला. तर पुढचा पाहू आपण. कॉस इनवर्स 0.9997 करा, फाईन करा. कॉस इनवर्स 9997. सापडला बघा तुम्हाला. मला दिसतो तो 1 डिग्री 24 मिनिट्समध्ये.
1 डिग्री आणि इकडं 24 मिनिट्समध्ये हाच नंबर आहे. झालं. मग याचं ॲन्सर कसं लिहाल? 1 डिग्री 24 मिनिट्स. पुढचा नंबर फाइंड करा. 9905. सापडलं तुम्हाला. 7 डिग्री 54 मिनिटमध्ये इकडं 7 डिग्री 54 मिनिट्स. इथं हाच नंबर आहे एक्झॅक्ट 9905. याचा ॲन्सर येईल 7 डिग्री 54 मिनिट्स. म्हणजे जसं नॅचरल साईन पाहिलं तुम्ही तसंच काय तो नॅचरल कोसाईन. अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊ आपण. कॉस इन्व्हर्स 0.7156. कुठे शोधा? 7156. मला दिसतोय तो 44 डिग्रीमध्ये. 44 डिग्री आणि 18 मिनिट्समध्ये दिसतो. 18 मिनिट्स. तो नंबर आहे 7157. बघा 7156 7157. किती डिग्रीमध्ये? 44 डिग्री. किती मिनिटात आहे? 18. पण दिलेला नंबर 1ने जास्त आहे. मग 1ने जास्त, 1चा मीन डिफरन्स पाहायचा. तर यात काही दिसत नाही 1चा मीन डिफरन्स इकडं मीन डिफरन्समध्ये. मग हेच ॲन्सर राहील 18 मिनिट्स. पुढचं अजून एक एक्झाम्पल. कॉस इन्व्हर्स 0.3640. 3640. पहा बरं कुठे 3640 पाहिजे आपल्याला. बघा 3640 तो नंबर नाही आहे, पण त्याच्या क्लोज नंबर कोणता आहे? 3633. 68 डिग्रीमध्ये दिसतोय 42 मिनिटमध्ये. कितीचा डिफरन्स आहे? इथं 40 आहे, इथं 33 आहे. म्हणजे 7चा मीन डिफरन्स आहे. मग 7चा मीन डिफरन्स त्याच लाईनमध्ये शोधायचा नाही आहे, पण त्याच्यात जवळचा कोणता आहे? 8. इथं बघा 8 आहे. किती मिनिटात आहे? 3 मिनिटात आहे. जो नंबर पाहिजे होता 40 त्याच्यापेक्षा हा नंबर स्मॉल आहे. 7चा डिफरन्स होता पण 7 नाही आहे तिथं. मग त्याच्या जवळचा 8 घेतला, तो 3 मिनिटामध्ये. हा नंबर स्मॉल आहे याच्यापेक्षा. पहिल्यासारखाच स्मॉल नंबर सापडला तर मिनटं काय करायचे? ॲड करायचे. मग याचा ॲन्सर राहील 68 डिग्री 45 मिनिट्स. 42 + 3. काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला. मग जसे साईनचे एक्झाम्पल दिले तसेच कोसाईनचे एक्झाम्पल. हे पाहिजे ते लिहून घ्या तुम्ही. स्क्रीनशॉट पण काढता येतो किंवा व्हिडिओ पॉज करायचा, लिहिता येईल तुम्हाला. तर नॅचरल कोसाईनचे तुमच्यासाठी तुम्ही फाईंड करायचे. पुढच्या वेळेपासून 11चं फिजिक्स स्टार्ट होऊन जाईल. कॉस इन्व्हर्स 0.9842. कॉस इन्व्हर्स तुमच्यासाठी 0.7846. कॉस इन्व्हर्स 0.6494. कॉस इन्व्हर्स 0.5236. कॉस इन्व्हर्स 0.1533. कॉस इन्व्हर्स 0.94
36 तुमच्यासाठी ते तुम्ही सॉल्व करायचे.